2 मिनिटात सांगतो. 8वीला असताना पहिलंच सेमी इंग्लिश होतं, पहिलंच वर्ष होतं माझं सेमी इंग्लिशचं आणि माझा 6 मेचा रिझल्ट लागला आणि कायम 90% आणि त्याच्यावर असणारा विद्यार्थी माझ्या बाबांकडे. आणि हे सगळं श्रेय आई वडील सरांचं जसं मी म्हणतो, तर बाबांनी मला विचारलं काय रे यावेळेस फारच कमी आलं. आणि तेव्हा काहीतरी मला 77-78% काहीतरी आले 6 महिने. तर मी त्यांना सांगितलं की बाबा सेमी इंग्लिशचं पहिलंच वर्ष मला थोडंसं अवघड झालं. आणि त्यावेळेला माझ्या कुटुंबियांचे जे मित्र होते त्यांच्या माध्यमातून मला पवार सरांपर्यंत पोचवलं. मी पवार सरांकडे आलो, त्यांनी माझे सगळे रिझल्ट्स बघितले आणि त्याच्यानंतर पवार सरांनी माझ्या वडिलांना दिलेला एक शब्द होता की झांबरे तुम्ही काळजी घेऊ नका, यापुढे तुमचा मुलगा माझी जबाबदारी. सो म्हणून मी म्हणतो की माझी सुरुवात SP क्लासेस पासून झाली. कारण का परत मला मार्गावर आणण्यासाठी जे काही एफर्ट्स घ्यावे लागले ते सगळे घेतले पवार सरांनी आणि माझे इतर शिक्षकही होते. म्हणून मी म्हणतो की कायम सगळ्यांना सांगताना म्हणतो, माझा व्हिडिओ कॉल झाला होता तेव्हाही सांगितलं होतं की सुरुवात झाली SP क्लासेस पासून. आणि SP क्लासेसमध्ये सरांनी मला फक्त विषय नाही शिकवले, SP क्लासेसमध्ये सरांनी मला आज इथे उभं राहण्यासाठी काय असावं लागतं माणसामध्ये हे शिकवलं. जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक माणूस म्हणून तुम्ही कसं वागलं पाहिजे याचं जिवंत उदाहरण सर आहे. त्यामुळे सरांकडे बघून जेव्हा तुम्ही शिकता तेव्हा तुम्हाला अभ्यास तर करायचाच आहे, अभ्यास सुटणार नाही आहे, कारण की तुमची यशाची पहिली पायरी म्हटलं तरी चालेल. आणि त्याचबरोबर तुमची जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा आणि सर माणूस म्हणून जसं वागतात त्याचा अनुकरण आपल्याला 10% जरी करता आलं तरी एक चांगला माणूस म्हणून आपल्याला घडता येऊ शकतो. तर ही माझी सुरुवात. त्यानंतर मग आता माझे वडील सांगायला हरकत नाही, सरांनी जसं सांगितलं की माझ्या वडिलांचा अभिमान मला इतका का वाटतो, कारण माझे वडील त्यावेळेला साधे PMT कंडक्टर होते. आणि PMT कंडक्टर असताना माझ्या वडिलांकडे काही काळ असा होता की ज्या वेळेला क्लासची फी सुद्धा एका रकमेमध्ये भरता येणार नाही ही आमची परिस्थिती होती. आणि जेव्हा मी म्हणतो की माणूस म्हणून माणसाने कसं असावं आणि पवार सरांचं उदाहरण देतो, तर ह्याचं कारणच हे की माझ्याकडे फी भरायला नसताना सरांनी मला शिकवलेलं आहे. माझ्या वडिलांनी जमेल तशी ती फी भरलेली आणि फक्त सरांनी मला जो सपोर्ट केला त्या काळामध्ये, जेव्हा माझ्या घरची परिस्थिती नसताना एका मुलाला शिकवणं ह्याच्यासाठी लागते ती माणसं. पैसे घेऊन आज तुम्ही बघताय भरपूर क्लासेस आहेत पुण्यामध्ये आणि पैसे घेऊन शिकवणारे त्यांनी शिक्षणाचा धंदा केला, पण शिक्षणाचा धर्म ठेवणारे म्हणजे माझे पवार सर. सो पवार सरांसाठी एकदा प्लीज सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आणि मग ही सुरुवात अशी झाली, त्यातून माझं शिक्षण 12वी पर्यंत मी SP क्लासेसमध्ये पूर्ण केलं. 12वी सायन्स पूर्ण केल्यानंतर मग माझी दुसरी घालमेल सुरू झाली की मला पुढचं शिक्षण तर घ्यायचं आहे, पण ते शिक्षण मला USA मधून घ्यायचं होतं. आणि माझं US मधून मास्टर ऑफ सायन्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग असं शिक्षण झालेलं आहे. तर त्या मास्टर ऑफ सायन्स मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री पडवी युनिव्हर्सिटीमधून घेण्यासाठी मी GRE आणि ह्या सगळ्या गोष्टींची तयारी केली. पण प्रश्न सेमच होता माझ्यासाठी की इतकी फी आणायची कुठे. सुदैवाने काही काळ त्याच्याशी आमची बौद्धिक झुंज झाली माझ्या घरच्यांची माझी, आणि सुदैवाने मला पूर्ण स्कॉलरशिप मिळाली. मग ती पूर्ण स्कॉलरशिप मिळाल्यामुळे मी ते मास्टर्स इन सायन्स करू शकलो. आणि पडवी युनिव्हर्सिटीमधून ते शिक्षण घेत असताना मी तुम्हाला सांगतो की आपण भरपूर वेळेला असं बघितलं जातं की इंडियन युनिव्हर्सिटी
आणि अब्रॉड युनिव्हर्सिटी ह्याच्यामध्ये फरक काय, हा एक बेसिक प्रश्न असतो मुलांचा. युनिव्हर्सिटीमध्ये कुठलाही फरक नसतो, कारण का आज तुम्हाला म्हणजे प्रथमेश दादा आहे, त्याने COEP मधून त्याचं इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेलं असं तुम्हाला फिजिक्सही शिकवतं आणि त्याने त्याचं आत्ताच मला कळालं की त्याने त्याचा प्रोजेक्ट जो आहे त्याचा जो थिसिस आहे तो त्याने IIT बॉम्बेमधून केलेला आहे. ह्याच्यामध्ये प्रथमेश दादा आणि मी दोघेही इंडियातच वाढलेलो आहोत. नेहमी म्हटलं जातं की नाही त्याची युनिव्हर्सिटी चांगली होती म्हणून त्याला अपॉर्च्युनिटी चांगल्या मिळाल्या. असं नसतं, ते घडवलं जातं. प्रथमेश दादा जेव्हा शिकलाय आता तेव्हा तो आमच्याबरोबर शिकायला यायचा ह्या क्लासमध्ये आणि आज जेव्हा तो तुम्हाला फिजिक्स शिकवतो हे त्याने केलेली त्याची घडवणूक आहे. ह्याच्यामध्ये युनिव्हर्सिटी हा तुमच्यासाठी फक्त एक पाया असतो, त्याच्यावर इमारत काय उभी करायची हे तुमचं कौशल्य असतं आणि ती इमारत उभी करताना मग ती इंडियन युनिव्हर्सिटी असू देत, अब्रॉडची युनिव्हर्सिटी असू देत, US युनिव्हर्सिटी असू देत, अजून जगाच्या पाठीवरची कोणतीही युनिव्हर्सिटी असू देत, तुम्हाला जे आज करावं लागतं तेच शेवटपर्यंत करावं लागतं. आणि ते म्हणजे काय, सगळ्यात इम्पॉर्टंट वर्ड माझ्या आयुष्यात मी जो शिकलो तो म्हणजे कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी म्हणजे काय, सातत्य ठेवावं लागतं तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये. तुम्ही कोणतीही गोष्ट करा त्या गोष्टीमध्ये तुमचं सातत्य आहे का हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारायचा आणि स्वतःला विचारलेल्या प्रश्नांचं प्रामाणिक उत्तर जो स्वतःला देऊ शकतो तो जगात कधीही कुणाचीही फसवणूक करू शकत नाही. कारण का सगळ्यात अवघड गोष्ट आहे ती म्हणजे स्वतःला फसवणं. कारण आपल्याला माहिती असतं आपण काय करतोय आणि तरीही आपण जर स्वतःला खोटी उत्तरं दिली तरीही माहिती असतं की आपण आपलीच फसवणूक करतो. त्यामुळे ह्या गोष्टीचा विचार करून जेव्हा तुम्ही कोणत्याही युनिव्हर्सिटीत जा, यापुढे तुम्ही 11वी 12वी सायन्सची काही मुलं बसलेली आहेत, 10वीची काही मुलं बसलेली आहेत, काही इंजिनियर होतील, काही डॉक्टर होतील, काहींचे अजून UPSC आणि क्लास 1 ऑफिसर्स असेल ड्रीम असतील, काहींना CA व्हायचं असेल, काहींना MBA करायचं असेल आयुष्यात पुढे, काही करा. एकच गोष्ट तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मदत करू शकते ती म्हणजे आहे कन्सिस्टन्सी. तुम्हाला जर सातत्य असेल म्हणजे ॲव्हरेज इंटेलिजन्सचा विद्यार्थी सातत्याने जर कुठली कृती करत राहिला तर तो अतिहुशार हाय इंटेलिजन्सच्या माणसापेक्षाही पुढे जाऊ शकतो ज्याच्याकडे सातत्य नाही. कारण का सातत्य आपण काय मागतो, प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट, राईट? ही म्हण इथूनच आली. प्रॅक्टिस म्हणजे काय, की तुम्ही आज जे शिकताय, आज आपण फक्त परीक्षा लिहिण्यासाठी शिकतोय हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, जर मी शिकतोय आणि जर मला ह्याचा ऍप्लिकेशन आयुष्यात कधीही करावं लागलं तर ह्याच्यासाठी आपण जे म्हणतो देर आर 2 टाइप्स ऑफ नॉलेज. एक असतं थिओरिटिकल नॉलेज आणि एक असतं ऍप्लिकेटिव्ह नॉलेज. ऍप्लिकेटिव्ह नॉलेज म्हणजे तुम्ही शिकलेली गोष्ट तुम्ही कशी अप्लाय करू शकता, मग ती रोजच्या जीवनात येते तुमच्या आणि तीच पुढे तुमच्या हायर एज्युकेशनमध्ये येते. तर जेव्हा आपण म्हणतो की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, याचा अर्थ काय होतो की एक गोष्ट सातत्याने करत राहिल्यानंतर त्याचा जो अचूकपणा असतो तो दिवसेंदिवस वाढत जातो. आणि अचूकपणा हा आत्ता जगात accuracy is the highest paid thing in this world. म्हणून म्हणतो तो इंजिनियर असू द्या, तो डॉक्टर असू द्या, तो CA असू द्या, तो अजून जगातला कोणीही माणूस असू द्या, तुमच्यामध्ये तुम्ही जर बघत असाल की अरे बापरे या डॉक्टरचे एवढे पैसे मिळतात, ह्या डॉक्टरला एवढे पैसे मिळतात, मग का तर तो अमेरिकन युनिव्हर्सिटीमधून शिकलाय म्हणून मिळतात का? तर हे मिथ नावाची गोष्ट ऐकली आहे का तुम्ही? बरोबर. मग हे एक मिथ आहे की बाहेरच्या युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन शिकलं की माणसाला जास्त पैसे मिळतात, माणूस मोठ्या पदावर जातो. हे मिथ आहे. कारण का जगात सगळ्यात जास्त द हायएस्ट पेड थिंग इन द वर्ल्ड इज ॲक्युरसी आणि ती फक्त येते सातत्याने, ती फक्त येते प्रॅक्टिसने. तुम्ही कोणतेही डॉक्टर घ्या, कोणतेही
उच्च पदावरचे इंजिनियर घ्या, मॅनेजमेंट प्रोफेशनल्स घ्या, CA घ्या, तुमचे अजून कुठले क्लास 1 ऑफिसर्स घ्या. क्लास 1 ऑफिसर्स किती जणांना UPSC करायचं यापुढे जाऊन? कुणालाच नाही करायचं. ओके. किती जणांना इंजिनियर व्हायचं? आणि किती जणांना डॉक्टर व्हायचं? आणि मग बाकीच्यांना काय करायचं? आर्किटेक्चर. ओके. तो हात वर केला होता. सॉरी मी तुझं नाव घेतोय, पण इंजिनियर व्हायचंय तुला. इंजिनियर का व्हायचंय असा जर प्रश्न विचारला तर तुझं उत्तर काय असेल? आतापर्यंत एक्सपिरियन्स केला ना आपल्या आयुष्यामध्ये मोस्ट ऑफ टेक्निकल डिफिकल्टीज किंवा कोणत्याही नॉर्मलच्या डिफिकल्टीज असतात त्या मोस्ट ऑफ दी इंजिनियर सोडवतात. आणि ते मला आवडतं की काही नॉलेजेबल ज्या गोष्टी असतात त्या आपण म्हणतो मेडिकल साईड म्हणजे डॉक्टर्स सगळे असतात आपले स्पेशलिस्ट सिमिलरली आपल्या डेली लाईफमध्ये इंजिनियरचा खूप मोठा रोल असतो आपल्याला कळून येत नाही. मला तसं त्या पद्धतीने करायचं. आता हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आता असं फिक्स्ड नाही आहे बट एक्सप्लोअर करते. म्हणजे आता जे सब्जेक्ट्स आहेत त्याच्यात कोणतं जास्त आवडेल ते ॲट दी एंडच करेल 12वी असं आहे. पण तू कुठलं तरी एक इंजिनिअरिंग करशील बरोबर, म्हणजे मेकॅनिकल करशील, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन करशील किंवा मग सिव्हिल इंजिनिअरिंग करशील, तर तू एक सेट ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतेस. म्हणजे उद्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं तर तू इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग केलं तर तू काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते. मेकॅनिकल इंजिनिअरिंग ऑटोमोटिव्ह स्पेशलायझेशन असेल काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते. उद्या सिव्हिल इंजिनिअरिंग केलं कन्स्ट्रक्शन प्रॉब्लेम्स तू चांगले सॉल्व्ह करू शकते. सो आपण हे जे बघतोय तर आपण मी तिचं एक्झाम्पल घेतलं नॉट टू पुट हर ऑन द लाईन, पण तुम्ही कोणी उद्या डॉक्टर व्हाल, अजून स्पेशलायझेशन काही कराल, काही म्हणाली आर्किटेक्चर करायचं तिला, ती खूप मोठे आर्किटेक्ट होईल. पण ह्याच्यातून आपण एक सेट ऑफ प्रॉब्लेम घेतो. म्हणजे तिने फार छान उदाहरण दिलं की तिला आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये जे चॅलेंजेस आहेत, टेक्निकल चॅलेंजेस जे इंजिनिअरिंगने सोडवले जाऊ शकतात ते सोडवण्यासाठी तिला इंजिनिअरिंग करायचं. पण ती एका टाईपचं इंजिनिअरिंग करेल. तू आर्किटेक्चर करशील तर तू एका टाईपचं आर्किटेक्चर करशील. म्हणजे तू उद्या जर कमर्शियल आर्किटेक्चर्स बघितले, तू रेसिडेन्शियल आर्किटेक्चर्स बघितले, तर हे आपण वेगवेगळे प्रॉब्लेम सोडवणार आहोत सगळे. तुम्ही आज वर्गात जेवढे लोक बसलेले आहात काही ना काहीतरी प्रॉब्लेम जगात सोडवणार आहात. मग उद्या जॉब जरी करत असाल तरी कुठल्याही कंपनीसाठी तुम्ही काम करताय म्हणजे तुम्ही या जगातला इंजिनिअरिंगचा एक छोटा प्रॉब्लेम जो आहे तो तुम्ही तुमच्या लेवलला सोडवता. मग त्या कंपनीसाठी काम करून तुम्ही तो सोडवा. पण मग हा प्रॉब्लेम सोडवताना मी मुद्दाम हे विचारलं की हा प्रॉब्लेम सोडवताना तुमचा अप्रोच काय असला पाहिजे, की मी सोडवलेला प्रॉब्लेम हे टेम्पररी सोल्युशन नसेल, हे परमनंट सोल्युशन असेल. ऑर इफ नॉट परमनंट, बिकॉज आजचं जग जर तुम्ही बघितलं तर दर दिवशी बदलतं, नवीन टेक्नॉलॉजीज दर दिवशी येतात. आणि तुम्हाला जे पोस्टर आलंय त्याच्यामध्ये दादाने मेन्शन केलं की टेक ट्रेंड्स ऑफ दिस वर्ल्ड. सो आपण त्या विषयाकडे जाऊ थोडंसं आता, की तुम्ही जो प्रॉब्लेम सोडवताय तो तुम्ही टेम्पररी सोल्युशन देताय की तुम्ही परमनंट सोल्युशन देताय. टेम्पररी सोल्युशन हे हाय लेवल नॉलेजने देता येतं. परमनंट सोल्युशन यू नीड टू हॅव इन डेप्थ नॉलेज. म्हणून सर जेव्हा आज मॅथ्स शिकवतात तुम्हाला किंवा दादा तुम्हाला फिजिक्स शिकवतो, तुम्हाला ते परीक्षेमध्ये लिहिता आलं पाहिजे हे तर गरजेचंच आहे, कारण मार्क्स मिळवायचे आपल्या सगळ्यांना. त्यामुळे परीक्षेत तर लिहिता आलंच पाहिजे. पण जर तुम्हाला उद्या मोमेंट ऑफ इनर्शिया हे तुम्ही शिकलात बरोबर, मोमेंट ऑफ इनर्शिया हे तुम्हाला तुमच्या जॉबमध्ये उद्या वापरावं लागलं
तर मास मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्ही कसा वापरा, मी कुणालाही विचारत नाहीये, पण ह्याच्यावर विचार करा. मास मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला वापरायचा आहे तुमच्या जॉबमध्ये. तुम्हाला यू हॅव टू सेट समथिंग इन मोशन अँड देर इज अ इनर्शिया टू दॅट ऑब्जेक्ट, अँड वन्स यू स्टॉप दॅट फोर्स, हाऊ मास मोमेंट ऑफ इनर्शिया इज गोइंग टू प्ले अ पिक्चर इन ओव्हरऑल शटडाऊन सिक्वेन्स ऑफ इट. हे जर तुम्हाला विचार करायला लावलं तर हा विचार तुम्हाला करता आला पाहिजे. उद्या जर तुम्ही इंजिनवर काम करताय, उद्या तुम्ही अजून कन्स्ट्रक्शनच्या प्रोसेसवर काम करताय, अजून कशावरही काम करताय आणि देर आर डिफरंट लोड कंडिशन्स, तर ते कसं होईल हे एक मी एक्झाम्पल घेतोय तुमच्यासाठी. हा प्रॉब्लेम नाही आपला सॉल्व्ह करायचा, पण जर हे तुम्हाला कळालं तरच तुम्ही तो प्रॉब्लेम इन डेप्थ सोडवू शकता. त्यामुळे तुम्ही आज जे शिकताय ते घरच्यांना दाखवण्यासाठी मी अभ्यास करतो, मी क्लासला जातो, मी परीक्षा देतोय, हे घरच्यांना दाखवण्यासाठी केलं तर मी कदाचित तुम्हाला मार्क्सही चांगले भेटतील, काही म्हणणं नाही त्यात. पण जेव्हा उद्या तुम्हाला ह्या शिकलेल्या नॉलेजसाठी ॲप्लिकेशन येईल आणि जेव्हा तुम्हाला ते नॉलेज अप्लाय करावं लागेल, तेव्हा तुम्ही फक्त ते परीक्षेसाठी अभ्यास केलं होतं की ते आत्मसात केलं होतं, ह्या दोन गोष्टींमध्ये फरक आढळतो. आणि म्हणूनच व्हेन आय सेड सातत्य, सातत्य म्हणजे काय? सातत्य ही फार फिलॉसॉफिकल टर्म आहे, त्याला मी थोडंसं सिम्प्लिफाय रिअलिस्टिकली करतो. सातत्य म्हणजे काय? सर आज मला माझं वय बघितलं तर माझ्या मते सर एक 20-22 वर्ष मॅथ्स शिकवतं. आज मॅथ्सचं सातत्य म्हणजे सर जेव्हा मॅथ्स शिकवतात भरपूर पॅटर्न्स चेंज झाले, मग तो 2004चा पॅटर्न असेल, 8चा पॅटर्न असेल, 10चा आज तुमचा नवीन असेल. सरांचं बेसिक एज्युकेशन नाही बदललं, सरांनी परत एज्युकेशन नाही घेतलं का? मग तुम्ही जर असा विचार करत असाल तर हे चुकीचं आहे. एव्हरी डे सर इज ऑल्सो लर्निंग, अडॅप्टिंग टू न्यू थिंग्स. आणि म्हणजे काय, त्यांनी त्यांचा बेस सेम ठेवला, त्यांचं एज्युकेशन सेम ठेवलं, पण बदलणाऱ्या पॅटर्ननुसार ते स्वतःला बदलतात. बदलणाऱ्या पॅटर्ननुसार ते तुम्हाला शिकवतात की तुम्ही सक्सेसफुल व्हायला पाहिजे. आणि हे सगळं करत असताना सरांनी जिथून सुरुवात केली ते आजपर्यंत सरांनी एकच गोष्ट ठेवली आहे, ती म्हणजे कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी म्हणजे काय की तुम्हाला ती गोष्ट वारंवार ओव्हर द इयर्स करता आली पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही ती आज करताय तर उद्या तुम्ही त्यापेक्षा चांगली करू शकला पाहिजे, कारण तुम्हाला आता माहिती आहे की सातत्य तुम्हाला शिकवतं काय करायचं नाही. बिकॉज वेन यू डू समथिंग मल्टिपल टाइम्स अँड इफ यू फेल समटाइम्स, इट टीचेस यू व्हॉट नॉट टू डू, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. आयुष्यामध्ये तुम्ही तुमचे सिनियर्स असतील, तुमचे मेंटर्स असतील, तुमचे गाईड असतील, तर तुम्हाला कायम तुम्ही त्यांच्याशी कायम बोलायला आणि प्रत्येक वेळेला प्रश्न विचारला जातो, मी काय करू, पुढे काय करू. ठीक आहे, हा प्रश्न चांगला आहे आणि गायडन्स घेतलंच पाहिजे, कारण का आपल्यापेक्षा जास्त नॉलेज असणाऱ्या माणसाकडून, एक्सपिरियन्स असणाऱ्या माणसाकडून हे गायडन्स नक्की घ्यावं. पण इथून पुढे दुसरा प्रश्न विचारत जाताना, मी काय करू नको. कारण का जेव्हा त्यांच्या एक्सपिरियन्समधून त्यांचे फेल्युअर्स त्यांनी ॲक्सेप्ट केलेले असतात, डायजेस्ट केलेले असतात आणि त्याच्यातून ते पुढे गेलेले असतात, वी डोंट हॅव टू रिपीट द सेम फेल्युअर्स. ते तुम्हाला सांगू शकतात की हे करू नकोस, हे केलंस तर हे फेल्युअर. सो इथून पुढे दोन प्रश्न विचारायला शिका, मी काय करू, जे तुम्हाला गाईड करेल की तुम्ही काय केलं पाहिजे, आणि ते करत असताना मी काय करू नको, ज्याच्याने आय कॅन अवॉइड फेल्युअर्स बेस्ड ऑन युअर एक्सपिरियन्स. आय डोंट हॅव टू रिपीट द सेम फेल्युअर. तुम्ही वेगळा फेल्युअर घेऊन या चालेल, बिकॉज आय एम नॉट सेइंग दॅट फेलिंग इज अ रॉंग थिंग. Unless and until you fail, you don't learn. And learning from others' failure is always a second hand. Second hand knowledge is good to have, but first hand knowledge is must have. म्हणून तुम्ही चुका करा, पण तुमच्या करा, नवीन चुका करा, ज्याच्यातून तुम्ही काहीतरी शिकू शकाल. याचा अर्थ क्लास बंद करा, फिरायला जा, क्लासला येऊच नका, ह्या चुका नाहीत. सो नाहीतर
मग मी हे जे सांगतोय त्याचं तथ्य राहत नाही, कारण का मला माहिती आहे किती पोट तिडकीने सर शिकवतात, SP क्लासेसचे प्रत्येक शिक्षक शिकवतात. त्यामुळे हे सगळे एफर्ट्स तुमच्यासाठी चालू आहेत. सो आता हे थोडंसं फिलॉसॉफिकल लेवलला म्हणण्यापेक्षा बेस लेवलला मी सांगितलं. तर ह्याच्यात दादाने मला एक दुसरा टॉपिकही रिक्वेस्ट केलेला आहे, आपण त्याच्याकडे वळतो. जसं इंजिनिअरिंगबद्दल बोललो आपण, आणि आता नवीन ट्रेंड. बरं, मला सगळ्यात चांगली गोष्ट माझ्या जॉबबद्दल जी वाटते किंवा माझ्या पोझिशनबद्दल जी वाटते, I get to learn every hour. I am not saying every day, because I have meetings with CXOs of other company. CXOs म्हणजे चीफ टेक्निकल ऑफिसर असतील, त्यांचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स असतील किंवा चीफ आर्किटेक्ट्स असतील. ह्यांच्याबरोबर जेव्हा मला मीटिंग्स असतात तेव्हा यांच्याबरोबरच्या मीटिंगमधून मला काय कळतं, तर प्रत्येक तासाला एक तासाची मीटिंग असते. प्रत्येक तासाला मी नवीन काहीतरी शिकतो, कारण का मी नवीन लोकांना भेटतो, मी नवीन लोकांशी बोलतो, मी नवीन टेक्नॉलॉजीविषयी त्यांच्याशी बोलतो, आणि त्याच्यामुळे प्रत्येक तासाला मला नवीन काहीतरी शिकायला मिळतं. याचा आनंद मला माझ्या जॉबमध्ये सगळ्यात असतो, कारण का द मोमेंट यू स्टॉप लर्निंग यू स्टॉप ग्रोईंग. आणि म्हणून आता लर्निंग म्हणजे एका पॉईंट नंतर जेव्हा तुमचंही करिअर सुरू होईल, 10वी-12वीचा तुम्ही सगळा हा जो काही छान बेस घ्याल, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग कराल, कोणी MBBS करेल, कोणी त्यापुढे जाऊन स्पेशलायझेशन्स करतील, MD होईल, कोणी MS करेल, अजून आर्किटेक्चर होईल किंवा अजून जे काही कोणाला व्हायचं आहे. ह्याच्यामध्ये एक आपल्याकडे एक सेट पॅटर्न आहे. आपण डिग्री घेतो, आपण नॉलेज घेतो. डिग्री इम्पॉर्टंट आहे, येस. बाय सिस्टम वी नो unless and until you have certificate and degree you will not be qualified for the next stage. But is that enough? Knowledge is very important. So that's what I am earning from my role. Every day, every hour I am learning new things, I am earning new knowledge, and that is helping me to grow. So आता तुमच्यामध्ये सगळ्यात डिसरप्टिव्ह टेक्नॉलॉजी किंवा आपण जर टेक्नॉलॉजी ट्रेंड्स म्हणतो तर तुम्हाला काय वाटतं? सगळ्यात मोठे टेक्नॉलॉजी ट्रेंड्स तुम्हाला काय वाटतं? किंवा नवीन तंत्रज्ञान जे काही आज आपण बघतोय, यू डोंट हॅव टू गेट टू अ व्हेरी डिटेल लेवल ऑफ इट, पण तुमच्या माहितीतलं आत्ता तंत्रज्ञान ह्या गोष्टीमधले सगळ्यात मोठा ट्रेंड काय चालू आहे? व्हेरी गुड. मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्याच्याविषयी तुमचं मत काय आहे? व्हॉट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स? एकदम सिंपल डेफिनेशन हवी आहे मला. आय डोंट वॉन्ट व्हेरी सोफिस्टिकेटेड इन्फॉर्मेशन. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय? The name itself gives the definition. थोडासा विचार करा. बोलायचं असेल तर कोणीतरी हात वर करा. असे सॉफ्टवेअर जे ह्युमन इंटेलिजन्सच्या जास्त ह्युमन इंटेलिजन्सपेक्षा जास्त प्रिसिजनने काम करतात. अजून कुणाचं काही उत्तर आहे का? आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय? शब्दात त्याची डेफिनेशन तुझं ओके बरोबर आहे, पर्स्पेक्टिव्ह आहे. आर्टिफिशियली बनवलेलं म्हणजे ह्युमन मेड सॉफ्टवेअर पेक्षा आपण त्याला इंटेलिजन्स म्हणतो. मग तो सॉफ्टवेअर असेल तर तुझा त्याच्यावर तयार केलेला एजंट असेल, एव्हरीथिंग इज सॉफ्टवेअर आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज सॉफ्टवेअर इट्सेल्फ. बट त्याचा बॅकएंड नाही विचारलं. सो आर्टिफिशियल ती बरोबर बोलली. आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज इंटेलिजन्स विच इज मेड आर्टिफिशियली, विच डझंट एक्झिस्ट नॅचरली. म्हणजे काय की आज
आर्टिफिशियल इंटेलिजन्स. चॅट जीपीटी सगळ्यांनी वापरलाय. मग चॅट जीपीटी काय वाटतं तुम्हाला, काय करतं चॅट जीपीटी? चॅट जीपीटी आणि गुगल क्रोम पण वापरले सगळ्यांनी. गुगलवरही सर्च केलं असेल चॅट जीपीटी येण्याआधी. गुगल क्रोम आणि चॅट जीपीटी मध्ये काय फरक वाटतो? क्रोममध्ये इथे जास्त लिंक्स होतात किंवा रिसर्च आपल्याला करायला लागतो. तर चॅट जीपीटीला जेव्हा आपण काही सर्च करतो ते स्वतःहूनच आपल्याला सॅटिस्फाईड उत्तर देतात डायरेक्ट विदाउट एनी रिसर्च. बरं, ठीक. At high level, this answer is very good, and this is what I expect. I don't want to get into technical details of it. पण ह्याचा अर्थ काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स मेड आर्टिफिशियल. आता आर्टिफिशियली हा जो शब्द आहे ना, इंटेलिजन्स, आज इथे बसलेले सगळे ब्रेन्स आर नथिंग बट इंटेलिजन्स. आर्टिफिशियली काय बनवलं गेलं मग याच्यामध्ये? आर्टिफिशियली ह्याचे अल्गोरिदम्स बनवले गेले. म्हणजे गुगलचा एक सर्च अल्गोरिदम. तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट गुगलला विचारता, गुगल क्रोमला विचारता, तर तो एका पद्धतीने ती शोधतो आणि ती तुमच्या समोर ठेवतो. तुम्ही ती चॅट जीपीटीला विचारता तेव्हा चॅट जीपीटीचा एक डोमेन आहे, कीवर्ड बेस्ड रिसर्च आहे, आणि तुम्ही जो प्रश्न विचारताय हे त्यांच्यासाठी ॲसेट आहे. म्हणजे तुम्ही विचारलेला प्रश्न ह्याच्यावरून सुद्धा त्यांचे मॉडेल्स कंटिन्युअसली लर्न करतात की उद्या एक प्रश्न आहे, हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर इन SP क्लासेस. हा प्रश्न तुम्ही चॅट जीपीटीला विचारल्यानंतर इट गेट रजिस्टर्ड ॲज वन ऑफ द क्वेरीज. अँड वेन आय से क्वेरीज, सॉफ्टवेअर क्वेरी, आणि त्याचा रिस्पॉन्स त्याला कंटिन्युअसली अपग्रेड करणं. अँड देर आर डिफरंट सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन. म्हणजे उद्या मी लिंक्डइनवर जाऊन पोस्ट केलं की थँक्यू सर फॉर कॉलिंग मी हिअर, अँड देर वर अराउंड 300 पीपल हू जॉईन फॉर माय लेक्चर टुडे. दिस इज अ डेटा जो आजपर्यंत आपण एफिशियंटली वापरत नव्हतो. किती लिंक्डइनवर पोस्ट होती, मग गुगल क्रोम कधीतरी त्या लिंक्डइनच्या पोस्टपर्यंत पोहोचायची. बट नाव डेटा इज बीइंग सो इनहेरंटली कलेक्टेड टुगेदर. 3 पार्टमध्ये याचा विचार करा. आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरण्यासाठी तुमच्याकडे राईट डेटा असला, म्हणजे तुमच्याकडे जोही एजंटिक AI बनवतो. एजंट म्हणजे काय? ज्याला तुम्ही प्रश्न विचारता, ज्याच्याशी तुम्ही इंटरॅक्ट करता, ते झालं एजंट. त्याच्या मागे बॅकएंड असतो. बॅकएंडमध्ये तुमचा डेटा पूल असतो, डेटा सोर्स असतो, ओपन सोर्सेस, बरोबर. आता हा डेटा किती इफेक्टिव्हली तुमचा एजंट रीच आउट करू शकतो ह्याच्यावर ठरतं. चॅट जीपीटी छान, की परप्लेक्सिटी म्हणून ऐकलं असेल, दुसरा गुगल जेमिनाय ऐकलं असेल. तर हे जे मॉडेल्स आहेत, हे एजंट्स आहेत. इट डिपेंड्स हाऊ वेल यू कॅन फेच दॅट डेटा. तर हा झाला पहिला पार्ट. वन इज डेटा. देन आफ्टर हॅव्हिंग डेटा, म्हणजे तुमच्याकडे काय आहे? कच्चा माल आहे. प्रोसेस, हाऊ वेल यू कॅन क्राफ्ट दॅट आर्ट. म्हणजे उद्या चॅट जीपीटीचं उत्तर, सेम प्रश्न एक्झॅक्ट कॉपी पेस्ट करा. आज हा एक्सरसाइज करून बघा. चॅट जीपीटीला एक प्रश्न विचारा, जेमिनायला जाऊन तोच सेम प्रश्न विचारा, आणि परप्लेक्सिटीला जाऊन तो सेम प्रश्न विचारा. आणि चायनाचं कुणाला माहिती आहे का? बरोबर. डीपसिकला जाऊन सेम प्रश्न विचारा. चौघांची उत्तरं वेगळी आहेत. मग जर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे तर इट शुड हॅव एव्हरीथिंग, राईट? ॲज आय सेड, इट इज अ ओपन सोर्स डेटा. मग ते सेम उत्तरं का देत नाही? याचं कारण एक की तुम्ही तो मिळालेला डेटा तुमच्या अल्गोरिदममध्ये कसा प्रोसेस करता इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो तो प्रोसेस करण्याचा एक अल्गोरिदम आहे, आणि त्या अल्गोरिदम चारीसाठी वेगवेगळे आहेत. आणि थर्ड थिंग, यू डीड डेटा, यू डीड प्रोसेसिंग, आणि तिसरी गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट काय वाटतं तुम्हाला? बरं,
प्रेझेंटेशन मे बी 4th लेअर ठेवू आपण, पण प्रेझेंटेशनच्या आधी एक गोष्ट येते. डेटा खूप आहे, म्हणजे अल्गोरिदमने खूप डेटा पण प्रोसेस केला, त्याच्यातून त्याला 10 गोष्टी मिळाल्या. पण युजर सेंट्रिसिटी म्हणजे युजरला कुठलं उत्तर आवडेल हे सुद्धा इंटेलिजन्स त्याच्यामध्ये इनबिल्ट आहे. मग ते कसं करायचं, की तुमच्या प्रश्नाचं इंटेन्शन काय, ह्याच्यासाठी आउटपुट रिशेपिंग नावाची एक गोष्ट असते. तर आउटपुट रिशेपिंग हा त्याचा तिसरा पिलर. आणि चौथा पिलर तू जसं म्हणाली, हाऊ यू प्रेझेंट दॅट आउटपुट. मग ते आता भरपूर गोष्टी आलेल्या, तुला व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन्स मिळतात आणि सगळीकडे AI आता यायला लागले. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे बघताना आता लोक म्हणतात की अरे मग आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स सगळंच करू शकतंय, तर इंजिनियरची काय गरज आहे. तुम्हाला काय वाटतं इथून पुढे, आता तुम्ही काही लोक म्हणाले इंजिनियर होणार आहेत, मी तुझं नाव घेतो कारण मला तू आठवतेस म्हणालीस ना, तर मग आता उद्या जर आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॅन डू एव्हरीथिंग, देन वाय इंजिनियर्स आर नीडेड. किंवा इतर कोणीही सांगा, म्हणजे ते तीनच असं नाही. सिस्टीम रिक्वायरमेंट्स कोण डिफाईन करत, तुम्हाला काय हवंय याची रिक्वायरमेंट कोण डिफाईन करत. तुम्हीच करणार आहात ना. मग ह्याचा अर्थ इंजिनियर हा आता जास्त महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. मी जेव्हा इंजिनियर झालो तेव्हा AI नव्हतं, त्यामुळे प्रत्येक टास्क, प्रत्येक गोष्ट करण्यासाठी एक इंजिनियर लागायचा. रिक्वायरमेंट लिहिण्यासाठी सिस्टम्स इंजिनियर, ज्याला सिस्टमचं नॉलेज आहे, जो आपण चीफ आर्किटेक्ट ज्याला म्हणतो, की म्हणजे द मोस्ट टेक्निकली सुपिरियर पर्सन ऑफ दॅट टेक्नॉलॉजी, तो सिस्टम्स रिक्वायरमेंट डिफाईन करायचा. मग त्या खाली यायचा, मग त्या हार्डवेअरला कशा जाणार, त्या सॉफ्टवेअरला कशा जाणार, त्यांचे इंटिग्रेशन रिक्वायरमेंट्स काय, मग ते डेव्हलप करणारे इंजिनियर्स, त्याला टेस्ट करणारे इंजिनियर, हे सगळी प्रोसेस माझ्या सुरुवातीला मॅन्युअल होती. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तुम्हाला काय वाटतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज गोइंग टू टेक अवे युअर जॉब्स? Why? Why artificial intelligence is not going to take away your jobs? कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर मी त्याला व्यवस्थित इनपुट्स दिले तर तो म्हणजे माझ्या पर्स्पेक्टिव्हने तुम्हाला सांगतो, आज माझा कंपनीचा एक इंजिनियर 1 महिन्यामध्ये जितकं काम करू शकतो, द राईट एजंटिक AI विदिन 18 to 24 hours विल गिव्ह मी दॅट आउटपुट. तर मग मी एक इंजिनियर का हायर करेन? तुमचे जॉब घेणार नाहीये हे बरोबर आहे, पण का घेणार नाहीये हे काय? AI क्रिएट करू शकत नाही. AI जे आहे ते यूज करून काम करतो. ह्युमन क्रिएट करू शकतो. एखादी टेक्नॉलॉजी इन्व्हेंट करू शकतो. पण AI आपल्यापेक्षा जास्त क्रिएटिव्ह सोल्युशन्स देत आहे. बट ते बेस्ड ऑन आतापर्यंत इन्फॉर्मेशन नाही, आजपर्यंत जे क्रिएटिव्ह सोल्युशन नाही आले ना, ते पण तुला सजेशन्स मिळतील AI कडून. AI तुमचा जॉब घेऊ शकणार नाही याचं कारण मी तुम्हाला सिम्पल आहे, कारण का जॉबचं नेचर बदलणार. तुमचे जॉब घेणार नाही येतो, तो तुम्हाला असिस्ट करणार आहे. आत्तापर्यंत मला सिस्टम्स इंजिनियर एकच लागायचा आणि त्याच्या खाली एक 20-25 इंजिनियर लागायचे, पण आता मला सिस्टम्स इंजिनियरच 6 लागणार. कारण जेव्हा मी त्याला इनपुट्स देतोय ना, ते इनपुट्स तेवढे करेक्ट असले पाहिजे. त्यामुळे नेचर ऑफ जॉब चेंज होणार आहे, जॉब चेंज नाही होणार. आता म्हणून आता ही सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मी तुम्हाला मगाशी म्हणालो होतो, म्हणून आता तुमचं शिक्षण
हे जास्त महत्त्वाचं होत चाललं आहे. आज 10वी 12वी सायन्स अजून काही जे काही शिकायला आयुष्यात, तुमच्याकडे जर सिस्टीम थिंकिंग नसेल तर यापुढे जॉब मिळणं फक्त मला सी कोडिंग येतं गरज नाही. सी कोडिंग मला AI करून देतो. जर मी माझ्या सिस्टम्स इंजिनियरने त्याला व्यवस्थित इनपुट दिले, मला कुठला कोड हवा आहे ट्राय करून बघा. ChatGPTला सांगा गिव्ह मी पायथन कोड फॉर मेकिंग माय डेली टाइम टेबल, एका सेकंदात देईल. म्हणजे काय की इथून पुढे मला सी कोडिंग येतं, नो इश्यू. इथून पुढे तुम्हाला डोमेन नॉलेज असलं पाहिजे. डोमेन म्हणजे काय की मग ते तुमचं पॉवर ट्रेन असेल, ते तुमचं इंजिनिअरिंगचं कुठलंही डोमेन असेल, ते तुझं आर्किटेक्चरचं डोमेन असेल, मग त्याच्यामध्ये शेप्स अँड रिशेपिंग आणि तुझे सगळे असेल, डॉक्टर्स असतील जे क्लिनिकल रिसर्च करतात. तुम्हाला त्या विषयाबद्दल डेप्थमध्ये नॉलेज असलं पाहिजे, की तुम्हाला सांगता आलं पाहिजे आणि क्रिएट केलेला आउटपुट तुम्हाला परत रिव्ह्यू करता आलं पाहिजे. म्हणजेच काय होतंय की तुमचं नॉलेज आता तुम्ही जे शिकताय, फिजिक्स असेल, प्रथम दादा शिकवतोय फिजिक्स, तर फिजिक्सची कॉन्सेप्ट तुम्हाला कळाली पाहिजे. मला एक्झाममध्ये न्यूमेरिकल सॉल्व्ह करता आलं, मला थिअरॉटिकल 10 प्रश्न लिहिता आले, हे महत्त्वाचं नाही. इथून पुढे तुम्हाला जर कॉन्सेप्ट कळाली नाही तर तुम्ही सिस्टम्स इंजिनियर होऊ शकत नाही. हे मी तुम्हाला घाबरवत नाही, हे मी तुम्हाला वॉर्न करतो फक्त की यापुढे तुम्ही शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज करा. कारण का आर्टिफिशियल इंटेलिजन्स जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कारण ते तितकं डिस्रप्टिव्ह आहे. म्हणून आज तुम्ही तुमच्यासारख्या किंवा अजून तुमच्यापेक्षा लहान स्टुडंट्सला सुद्धा AI माहिती आहे. ह्याचं कारण हे की हा ट्रेंड डिस्रप्टिव्ह आहे. हा एक ट्रेंड झाला. पण मग मी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा असल्यामुळे मी तुम्हाला काही इंजिनिअरिंगचा अजून ट्रेंड सांगतो. बॅटरी टेक्नॉलॉजी. आता तुम्ही बघताय पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या कारपासून आता आपण मूव्ह झालं इलेक्ट्रिक व्हेकल, बरोबर आहे. इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट असं नाही, सगळेच इम्पॉर्टंट आहेत, पण त्यातल्या त्यात इम्पॉर्टंट टेक्नॉलॉजी विच इज क्रिएटिंग अ मेजर डिफरन्स इज बॅटरी टेक्नॉलॉजी. मग आधी आपण लिथियम आयनने सुरू केलं होतं, आता आपण निकल मेटल हायड्राईडवर आलोय. देर आर डिफरंट केमिस्ट्रीज ऑफ बॅटरी. आणि आता आपण सॉलिड स्टेट बॅटरीज बद्दल बोलतो. सॉलिड स्टेट बॅटरीज म्हणजे काय, तुम्ही बॅटरी कॉम्पोजिशन बघितलं, सगळं शिकलाय ना, बॅटरी कॉम्पोजिशन, सेल कॉम्पोजिशन, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, ॲनोड कॅथोड, सगळ्यांचं करून झालंय. बॅटरी टेक्नॉलॉजी ह्याच्यापेक्षा वेगळी आहे का? हेच बेसिक्स प्रत्येक केमिस्ट्रीला तुम्हाला अप्लाय करता येतात का? जेव्हा तुम्हाला सांगतात की प्लस प्लस अँड मायनस मायनस, द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, दॅट केमिस्ट्री डिफाईन्स दॅट. मग तुमची पॉवर डेन्सिटी त्याच्यावर डिफाईन होते. मग इथून पुढे जेव्हा तुम्ही कुठलीही गोष्ट, म्हणजे तुम्ही आज मला कुठलाही ट्रेंड विचारा, मी तुमच्या 10वीच्या 12वीच्या एज्युकेशनला रिलेट करतो. मग बॅटरी टेक्नॉलॉजी हा सगळ्यात मोठा ट्रेंड आहे. आता सॉलिड स्टेट बॅटरीज आपण बनवतो की लिक्विड बॅटरीज ज्या असायच्या, ओव्हर हिटिंग, लो पॉवर डेन्सिटी आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आता देर इज अ हायर पॉवर डेन्सिटी. म्हणजे काय पॉवर डेन्सिटी म्हणजे काय? पॉवर डेन्सिटी आपण 9वीला कॅल्क्युलेट केली. पॉवर डेन्सिटी म्हणजे एक साईजची बॅटरी दिली मी तुम्हाला, 1 फीट बाय 1 फीटची बॅटरी, ती माझ्यासाठी 2 किलोवॉट जनरेट करते. आणि माझ्याकडे 12 इंच बाय 12 इंच म्हणजे अगेन 1 फीट झालं, 6 इंच बाय 6 इंच, मला 5 किलोवॉट जनरेट करते. मग पॉवर डेन्सिटी जास्त कोणाची? 5 किलोवॉटची, कारण ती 6 इंच बाय 6 इंच मध्ये, म्हणजे द व्हॉल्यूम वर्सेस द पॉवर दॅट इज गेटिंग जनरेटेड इज पॉवर डेन्सिटी, राईट? हाऊ डेन्सली यू कॅन पॅक दॅट पॉवर. म्हणून आता सॉलिड स्टेट बॅटरीज बद्दल बोलतात. अजून एक खूप मोठा ट्रेंड आहे,
अजून इंडियामध्ये त्याच्यावर रिसर्च लेवलला काम चालू आहे, पण तो आता कमर्शियल व्हेकलमध्ये म्हणजे आपल्या बसेस ट्रक्समध्ये यायला लागला. हायड्रोजन टेक्नॉलॉजी ऐकलंय का? काय करताय हायड्रोजन टेक्नॉलॉजी? सो आता पेट्रोल किंवा डिझेल वापरण्याऐवजी आता आपण हायड्रोजन वापरायला लागलेलो आहे. मग हायड्रोजन का वापरायचा? तुम्हाला काय वाटतं की हायड्रोजन वापरल्यामुळे कोणते चॅलेंजेस आपण सॉल्व्ह करतो? एक्झॅक्टली, राईट. मग जर पोल्युशन लगेच कमी होणार असेल तर पुणे, मुंबई, भारताला ही टेक्नॉलॉजी म्हणजे गेम चेंजर आहे, राईट. मग ही टेक्नॉलॉजी आज आपण जवळजवळ 8 ते 10 वर्षांपासून या टेक्नॉलॉजीबद्दल बोलतोय. माझी कंपनी मागच्या 8 वर्षांपासून काम करते त्याच्यात. तर आजपर्यंत आपल्या हायड्रोजन कार्स किंवा हायड्रोजन बसेस किंवा हायड्रोजन ट्रक्स का दिसत नाही आहेत आपल्याला रोडवर? व्हेकल पॉवर पण देतात, त्याचा प्रॉब्लेम नाही, पण त्याचे वेगळे चॅलेंजेस. हायड्रोजन तुम्हाला गाडीमध्ये वापरण्यासाठी 300 बार प्रेशरला ठेवावा लागतो गाडीमध्ये. त्याच्या सेफ्टी रेग्युलेशन्स आहेत, त्याचं डिग्रेडेशन आहे, आणि पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हायड्रोजन मॅन्युफॅक्चरिंग ज्याला आम्ही म्हणतो किंवा हायड्रोजन प्रोडक्शन. तेवढा हायड्रोजन आज आपल्याला असंच हवेतून घेता येत नाही, तो क्लीन हायड्रोजन घ्यावा लागतो. म्हणून हे सगळे चॅलेंजेस आता इन्फ्रास्ट्रक्चरही लागतात. इलेक्ट्रिक व्हेकल आलं, आपल्याकडे इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन आलं. हायड्रोजन व्हेकल जेव्हा येतील आपल्याकडे हायड्रोजन गॅस फिलिंग स्टेशन्स पाहिजे. आता जसं आपण पेट्रोल भरायला जातोय तसं आपल्याला हायड्रोजन भरायला जायला लागणार आहे. तर त्या प्रेशरला मेंटेन करणारं तेवढे सेफ्टी गाईडलाईन्स 350 बार 700 बार मोठ्या कारसाठी, हे जे प्रेशर्स आहेत ह्याच्यासाठी अजून आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होतं. आणि फक्त आपल्याकडेच नाही, जगाच्या पाठीवर सगळीकडे काही प्रमाणामध्ये एक्सपेरिमेंटल लेवलला आणि प्रोडक्शन कार्समध्ये काही ठिकाणी H2 आईस किंवा फ्युल सेल इलेक्ट्रिक व्हेकल असं नाव ऐकलं असेल. FCEV म्हणजे फ्युल सेल इलेक्ट्रिक व्हेकल, देयर द फ्युल इज हायड्रोजन. अँड अनदर थिंग इज H2 आईस म्हणजे हायड्रोजन इंटरनल कंबशन इंजिन. म्हणजेच काय, आपण जसं पेट्रोल इंजेक्ट करतो तसंच हायड्रोजन इंजेक्ट करायचं आणि फायरिंग होणार. हा झाला तिसरा मेगा ट्रेंड विच इज गोइंग ऑन. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी इंजिनिअरिंग विषयी बोलू शकतो, कारण माझं जॉब इंजिनिअरिंग फील्डशी रिलेटेड असल्यामुळे, माझं नॉलेज त्या असल्यामुळे मी कदाचित तुम्हाला गाईड करू शकणार नाही. मी सरांना दुसऱ्या माणसाबद्दल सांगेल जो तुम्हाला मेडिकल फील्डबद्दल हे सगळं सांगेल. सो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना आता हे ट्रेंड सांगितले मी. तुम्ही आज ChatGPTला विचारलं व्हॉट आर द इंजिनिअरिंग ट्रेंड्स गोइंग ऑन इन द वर्ल्ड, ते तुम्हाला उत्तर देईल ना. पण हे सगळं माहीत करून तुम्ही काय करणार? जर तुम्हाला आता मी हे 3 ट्रेंड सांगितले, याचा फायदा तुम्हाला काय? हे ट्रेंड्स कळून तुला काय कळालं? आय डोंट, म्हणजे असं काही बरोबर उत्तर असलंच पाहिजे असं काही नाही आहे. तुझा व्ह्यू आहे, चुकीचं उत्तर नसतंच. हे टेक्नॉलॉजी ट्रेंड्स कळाले म्हणून तुला काय कळालं? काय करणार? हे ट्रेंड्स कळाले, याचा पुढे या इन्फॉर्मेशनचं तू काय करणार? इतर कोणी सांगणार आहे का? टेक्नॉलॉजी ट्रेंड्स, आता आपण 3 ट्रेंड्स बोललो. हे कळाले म्हणून तुम्हाला काय वाटतं की मी ह्याचा कसा यूज करू शकतो?
त्यानंतर 4 वर्ष तुला इंजिनिअरिंग करायचं. 4 वर्षामध्ये टेक्नॉलॉजी ट्रेंड्स बदलतात. कदाचित मी सांगितलेले ट्रेंड्स तुला 4 वर्षांनी उपयोगाचेही नाही. मग ह्याचा मी आज बोललो याचा उपयोग काय? तू बरोबर बोलतोस की हे असा विचार करता येऊ शकतो. बरोबर. माझं सिम्पल आहे, हे टेक्नॉलॉजी ट्रेंड सांगण्यामागे सिम्पल गोष्ट आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स बघितलं तर इट इज अ प्युअर न्यूरल नेटवर्क्स म्हणून एक गोष्ट असते. न्यूरल नेटवर्क्सच्या मागे मॅथमॅटिक्स असतं. बॅटरी टेक्नॉलॉजी मी तुमच्याशी बोललो त्याच्या मागे केमिस्ट्री. हायड्रोजन इंटरनल कंबशन इंजिन बोललो मी त्याच्या मागे फिजिक्स आहे. हे ट्रेंड्स उद्या जगामध्ये काहीही ट्रेंड्स येऊ द्यात, ज्याला मॅथ्सच्या कॉन्सेप्ट क्लिअर आहेत, ज्याला फिजिक्सच्या कॉन्सेप्ट क्लिअर आहेत, ज्याला केमिस्ट्रीच्या कॉन्सेप्ट क्लिअर आहेत, त्याला जगातल्या कुठल्याही ट्रेंड आणि टेक्नॉलॉजीला अडॅप्ट करण्यासाठी त्रास होत नाही. माझा हे ट्रेंड सांगण्याचा मागचा हेतू तुम्हाला ह्याच्यावर रिसर्च सुरू करा असा नव्हता. पण जनरली बोललं जातं की अरे काय आहे हे, आज डेरिव्हेटिव्ह आहे, हे इंटिग्रेशन आहे, हे लाईफमध्ये परत कुठे लागतं. अजूनही माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये पण बोललं जातं. पण ज्याला केमिस्ट्री, लाईफ ऑफ बॅटरी हे सगळं कॅल्क्युलेट करायचं असतं ना, त्याला परत येऊन इंटिग्रेशनच करावं. आणि म्हणून आपण फार हलक्यात घेतो ती गोष्ट की जेव्हा सर सांगतात की अरे नाही हे तुम्हाला आयुष्यभरासाठी लागणार आहे. आपण म्हणतो अरे डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन, आता मी 15 वर्ष झालं काम करतोय, मला आजपर्यंत दिसलं नाही कुठलाही माणूस बसून डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन सॉल्व्ह करतोय. का तर आता माझ्याकडे कॅल्क्युलेटर आहेत, माझ्याकडे प्रोग्राम्स आहेत, मी कोड लिहू शकतो. कोड लिहिला पण उद्या जर का फॉल्ट असेल तर डिबग कसा करणार? म्हणून ह्या सगळ्यासाठी माझं तुम्हाला एक बेसिक स्टेटमेंट आहे. ह्या सगळ्याचं नॉलेज घ्या की ट्रेंड काय चालू आहे, तुम्ही कसं करू शकता, तुम्ही काय शिकलं पाहिजे, तुम्ही कुठल्या टेक्नॉलॉजीविषयी शिकलं पाहिजे, तुम्ही कुठल्या टेक्नॉलॉजीचं नॉलेज घेतलं पाहिजे. पण ह्या सगळ्याच्या मागे बेसिक तुमचे जे आहेत, मग तुमचं मॅथ्स असेल, फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, उद्या कोणी डॉक्टर होणार असेल तर बायो इंजिनिअरिंग असेल, ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला आज तुम्ही किती उत्तम प्रकारे ते नॉलेज आत्मसात करताय. अगेन आत्मसात करताय. तुम्ही पाठांतर किती करताय हा माझा इंटरेस्ट नाही. तुम्ही पाठांतर करून एक्झाम लिहिली त्यानंतर जर का तुम्हाला ह्याचं ऍप्लिकेशन करता आलं नाही तर हे सगळे ट्रेंड्स फक्त गप्पा होतात. त्याच्यामध्ये तुमचा ऍक्टिव्ह कॉन्ट्रीब्युशन करण्यासाठी तुम्हाला आज इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. आणि आज इन्व्हेस्टमेंट करत असताना सिंपल थिंग, ओके, कुठल्याही बँकेमध्ये तुम्ही फिक्स डिपॉझिट नावाची गोष्ट माहिती आहे का? बरं, फिक्स डिपॉझिट करता म्हणजे काय करता? एक अमाऊंट घेता आणि त्या बँकेला सांगता ही अमाऊंट मी तुमच्याकडे 5 वर्षांसाठी दिली. मग बँक काय सांगतं तुम्हाला की दर वर्षाला मी तुला 8% देणार. बरोबर, दर साल दर शेकडा 8% आणि त्याच्यावर तुमचं कंपाऊंड इंटरेस्ट होत जाऊन 5 वर्षाने तुम्ही एक्स अमाऊंट बँकेला दिल्यानंतर बँक तुम्हाला बाय अमाऊंट देते. हे एक्झॅक्ट गणित लाईफला लागू होतं, तुमच्या आयुष्याला लागू होतं. ही जी वर्ष आहेत 11वी 12वी 10वी 11वी 12वी इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर किंवा आर्किटेक्चरचं बॅचलर्स ची 4 वर्ष इज युअर इन्व्हेस्टमेंट. एव्हरी इयर, एव्हरी डे, एव्हरी आवर अँड एव्हरी मिनिट दॅट यू इन्व्हेस्ट इज गोइंग टू गिव्ह यू रिझल्ट आफ्टर दोज 7-8 years. जे तुम्ही फिक्स डिपॉझिट बरोबर बघताना ते फक्त पैसे म्हणून दिसतात, मोजता येतात. पण तुम्ही तुमचं आयुष्य 8 वर्षांनंतर आजच्या इन्व्हेस्टमेंटवर प्लॅन करू शकता. पण हे आपल्याकडे त्या पद्धतीने बघितलं जात नाही. त्याला रिझन आपल्याकडे अभ्यास करणं
ही गोष्ट फक्त परीक्षेसाठी बघितली जाते आणि ह्याच्यात मी तुम्हाला दोष देत नाही. काही काळापर्यंत मी तसाच होतो. मी फक्त परीक्षा असेल त्याच्या 2 दिवस 3 दिवस आधी अभ्यास करणार. पण मी तुम्हाला सांगतोय माझ्या वेळेचा काळ थोडासा वेगळा होता. असा मी काही खूप ओल्ड नाही, पण माझ्याकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स नव्हतं. तुमच्याकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑलरेडी इम्प्लांटेड आहे, इंडस्ट्रीमध्ये येत आहे. त्यामुळे तुमचं नेचर ऑफ जॉब चेंज होणार आहे. तुमची इन्व्हेस्टमेंट आज सुरू झालेली आहे. अजून 7 ते 8 वर्षाने ज्याने इन्व्हेस्टमेंट उत्तम केली त्याचे रिटर्न्स उत्तम. सो ह्या सगळ्या गोष्टींचं मी तुम्हाला सांगण्याचं कारण एकच की उद्या तुमच्यातले सगळे जण सरांना प्रश्न पडावा की मी नक्की बोलवू का, रोज एकाला बोलवू. सो आय वॉन्ट यू गाईज टू लर्न दिस. एज्युकेट युअर सेल्फ, डोंट जस्ट अर्न द डिग्री. डिग्री घ्या, ती लागणारच आहे, ती मिळतेच, पण एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो माझं फक्त एवढंच तुम्हाला सांगणार आहे. SP क्लासेस कायम, पवार सर ज्यांनी हा क्लास उभा केला, कायम आपल्याकडे हेच बघितलं जातं, ती तळमळ बघितली जाते सरांची की माझ्या विद्यार्थ्यांना मी असं शिकवलं पाहिजे की आयुष्यातले जाऊन काहीतरी मोठं झालं पाहिजे. आज मला माहित नाही दीपूदाते सर भेटले नाही भेटले अजून. सरांचे एक विद्यार्थी आणि ज्यांना मी आदर्श ठेवतो, दीपूदाते म्हणून एक गृहस्थ तुम्हाला भेटतील नियर फ्युचरमध्ये. सर अरेंज करतील आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना दर बॅचमध्ये मग दीपूदाते सर असेल किंवा शिवानी असेल किंवा मग आमची ताई आता जी PSI झाली पल्लवी चव्हाण. सो प्रत्येक बॅचमध्ये सरांनी जगाच्या पाठीवर, आज तुम्ही जे बघताय ते तुम्ही मला ऐकताय, उद्या तुम्ही अजून 4 लोकांना ऐकाल, पण मी तुम्हाला सांगतो प्रत्येक बॅचमध्ये सरांनी घाम गाळलाय, सरांनी रक्त आठवलंय, सरांनी सर तुम्हाला बोलतीलही काही वेळा, सर तुम्हाला मारतीलही काही वेळा, पण हे घडण्यासाठी आणि सांगायला लागलो पण सगळ्यात जास्त मार खाल्लेला विद्यार्थी मी माझ्या बॅचचा. सो हे जे घडत असताना सर जे कष्ट घेतात, तुमच्या आई वडील जे कष्ट घेतात, त्याचं चीज करा म्हणजे वेगळं काही करू नका. तुम्ही तुमचे एफर्ट्स प्रामाणिक करा. तुम्हाला आई वडील काही सांगत नाही की मी माझ्या कष्टांचं चीज कर म्हणजे बाबा काहीतरी वेगळं कर. तुला जे करायला सांगितलंय, तुम्हाला जे करायला सांगितलंय, आता अभ्यास करा, प्रामाणिक प्रयत्न करा. एकदा नाही येणार, दुसऱ्यांदा नाही येणार, तिसऱ्यांदा नाही येणार. सर तुम्हाला 4 वेळा शिकवतो. आय थिंक मी माझ्याकडचं नॉलेजपेक्षा माझा अनुभव तुम्हाला दिला. मी कसा होतो, मी फार तुमच्यासारखा सामान्य विद्यार्थी होतो. सरांनी मला घडवलंय. दीपूदातेंसारखे काही मेंटर्स मला मिळाले ज्यांनी मला गाईड केलं होतं. आणि दीपूदाते सर मला कायम म्हणायचं की ऋषिकेश, नॉलेज इज टेम्पररी हे म्हटलं जातं आपल्याकडे, कारण का टेक्नॉलॉजी चेंज होते. आता मी ही तुम्हाला जी ॲनॉलॉजी सांगितली, मॅथमॅटिक्स, केमिस्ट्री, फिजिक्स, हे पुढे का लागतं आणि ते कसं रिलेटेड आहे हे माझ्यासाठी सांगणारे माझे मेंटर दीपूदाते सर होते, म्हणून मी म्हटलं की ते कधी भेटले तर ही ॲनॉलॉजी तुम्ही पुढे गेल्यानंतर अजून तुमच्या ज्युनियर्सला सांगा. हे सांगण्यामागचं कारण एकच की तुमचं 10वी, 11वी, 12वी ही जी वर्ष आहेत इज अ फाउंडेशनल इयर्स. कारण इंजिनिअरिंगमध्ये गेल्यानंतर ह्याच नॉलेजला तुम्हाला ॲप्लाय कसं करायचं हे शिकवलं जातं. ते तुम्हाला ॲप्लिकेशन शिकता आलं पाहिजे आणि ॲप्लिकेशन झाल्यानंतर मग तुम्ही रिअल वर्ल्ड इंजिनियर्स म्हणून बाहेर येतात. आज तुम्ही एक न्यूमेरिकल सॉल्व्ह करत असताना जर का तुम्हाला आठवला नाही फॉर्म्युला, तर तुम्ही काय करता? तुम्ही परत जाता, बघता फॉर्म्युला ओके, बट दिस इज थिअरॉटिकल राईट. जर तुम्हाला कळालंच नाही तो फॉर्म्युला कसा तयार झाला
तर मला सांगा, आज प्रत्येक कंपनीमध्ये हा विचार करून बघा, प्रत्येक कंपनीमध्ये काम करणारा इंजिनियर हा जगात रिअलिस्टिक काहीतरी बनवतोय. म्हणजे कोणी टाटा मोटर्समध्ये जर काम करत असेल तर तुम्ही टाटाच्या गाड्या रोडवर बघताय, म्हणजे तो कुठलाही एक्सपेरिमेंट करत नाहीये, रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम्सवर ते काम करतात. मग हे नॉलेज तुम्हाला रिअल वर्ल्ड प्रॉब्लेमला अप्लाय करता आलं पाहिजे. ह्याच्यासाठी मला असं वाटतं की तुम्ही आत्ता कष्ट घ्यावे, आत्ता सिन्सिअरिटी ठेवा. मला माहिती आहे की ह्या वयामध्ये आपल्याला रेबेलियस ॲटिट्यूड खूप चांगला वाटतो. सर काही म्हणतो, बाबांना मी अभ्यास करत नाही असंच वाटतं, आई मला सारखाच अभ्यास कर म्हटलं. हा रेबेलियस ॲटिट्यूड आत्ता नॅचरली असतो, ह्या वयानुसार असतो, तुम्ही ज्या वयात आहात त्या. पण 25व्या वर्षानंतर ह्याचे रिग्रेट्स मोठे असतात. म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे, सर जेवढ्या प्रामाणिकपणाने कष्ट घेतात तेवढंच प्रामाणिकपणाने तुम्ही अभ्यास करा. तुमच्या आईवडिलांच्या प्रयत्नांचं सार्थक करा. आणि ऑल द बेस्ट टू यू. आय होप एव्हरी वन ऑफ यू विल बी अ ग्रेट लीडर, a great engineer, great doctor, great architect, whoever it is, and very importantly, a great human. माणुसकी विसरू नका. Thank you. कोणाला काही